गुड आफ्टरनून ऑल टीम. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय लहूजी, सत श्री अकाल, जय हिंद मित्रांनो. बघा मित्रांनो, आता इलेक्शन म्हणजे आमदारचे जे इलेक्शन आहे त्याला 1-2 दिवस बाकी आहे. या 1-2 दिवसामध्ये प्रत्येक पक्षाचा व्यक्ती आपला प्रचार करतो आहे. आपल्या प्रचारमध्ये ते प्रत्येक व्यक्तीला एकमेकाशी कन्व्हर्ट करतो आहे. कारण की आपला प्रचार जास्त फेमस झाला, आपण जास्त खर्च केलं तर पब्लिक आपल्याकडे जास्त येईल आणि जास्त पब्लिक असली तर आपण नक्की विजयी होऊ. असे प्रत्येक पक्षाची एक कोशिश चालू आहे, एक त्यांचा प्रयत्न चालू आहे. जर खरंच असं काही होत असेल तर मला पण आनंद होईल की असा कोणता नेता तुम्ही निवडा, जे नेता खरंच काम करतो, शिकेल आहे, एज्युकेटेड आहे, आपल्या साऱ्या ज्या गोष्टी आहे ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेऊ शकतो आणि आपले प्रॉब्लेम सोडू शकतो. आता बघा भारतामध्ये मराठवाड्यामध्ये हिंदुस्थानमध्ये फक्त काही गोष्टी सोडून त्या गोष्टीवर कोणी बोलत नाही आहे. बघा सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की आजची युवा पिढी खूप सुशिक्षित बेरोजगार झालेली आहे. त्यांच्यापाशी डिग्री आहे, त्यांच्यापाशी एज्युकेशन आहे, त्यांच्यापाशी टॅलेंट आहे. पण त्या टॅलेंटला, त्यांच्या डिग्र्याला जर आज बघितलं तर भंगारवाल्याला विकलं तर भंगारवाला त्याचे 10-5 रुपये पण देणार नाही. का? कारण की त्याचं पूर्ण आयुष्य त्या डिग्र्यामध्ये, त्या एज्युकेशनमध्ये गेलेलं आहे आणि आज त्याला नोकरी नाही आहे. नोकरी का नाही आहे? कारण की त्याच्यापाशी वसिला नाही आहे. नोकरी का नाही आहे? कारण की त्याच्यापाशी पैसा नाही आहे. नोकरी का नाही आहे? कारण की त्याला कोणी सपोर्ट करणार नाही आहे. बरोबर आहे. आणि आजकालचे नेता लोक जे फक्त काय करतात, इलेक्शनचं काही दिवसापूर्वी फक्त ते एक स्कीम देतात की नाही, आम्ही तुमच्यासाठी नोकऱ्या देऊ, आम्ही तुम्हाला कामगार देऊ, आम्ही तुमच्यासाठी हे करू, ते करू, असं करू. फक्त काही दिवसापूर्वी, इलेक्शनच्या 2-3 महिन्यापूर्वी अशी ते काही स्कीमा देऊन टाकतात, शब्द देऊन टाकतात आणि इलेक्शन संपल्यानंतर ते गायब होऊन जातात. आणि त्याच्यानंतर 5 वर्षात ते आपल्याला भेटायला येत नाही. आपण त्यांना भेटायला गेलो तर ते म्हणते मीटिंगमध्ये आहे, ते म्हणते आम्ही बाहेर आहे, ते म्हणते साप इथे, ते म्हणते साप तिथे. तर मग तुम्ही विचार करा, जर असंच चालत राहिलं तर या जनतेचा विकास कसं होईल? जे गरीब लोक आहे आणखीन गरीब होत चाललेले आहे. याचं कारण कोण आहे? आपण लोक सारे. आपण म्हणजे सारे माझे जे जितके बंधू आहे, जे व्हिडिओ बघताय, ज्यांना खरंच हे माहीत व्हायला पाहिजे की आपलं वोट म्हणजे काय. आपलं वोट म्हणजे काय नेमकं? आपलं वोट म्हणजे असं आहे की आपल्या वोटमध्ये इतकी मोठी ताकद आहे. वोट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानात वोट टाकायचा अधिकार आपल्याला दिलेला आहे, तर याचा अर्थ असा आहे की आपला वोट काही 100, 200, 500, 1000 रुपयाला विकण्यासाठी नाही आहे. आणि जे लोक 100, 200, 500, 1000 रुपयासाठी, काही गोष्टीसाठी, बिर्याणीसाठी, दारूसाठी जर ते आपलं वोट विकत असन, तर तुम्ही सांगा, असे व्यक्ती किती टॅलेंटेड आहे, किती हुशार आहे. म्हणजे त्या लोकांना आपली फॅमिलीचं, आपली कुटुंबाचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या भारताचं काही घेणं देणं नाही. म्हणजे 1000-500 रुपये दिले म्हणजे संपलं. मी हे व्हिडिओ त्या लोकांसाठी बोलतोय, जे लोक आपलं मत विकतात. हे व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. तर माझ्या अशा व्यक्तींना विनंती आहे, गुजारिश आहे, प्रार्थना आहे की प्लीज तुम्ही जे आत्तापर्यंत जे केलं, ठीक आहे केलं, याच्यानंतर करू नका. कारण की येणारी पिढी खूप कठीण जाणार आहे. बघा आजच्या फील्डमध्ये एज्युकेशन आहे पण कामधंदा नाही आहे. डिग्री आहे, नोकरी नाही आहे. नोकरी नाही तर पैसा नाही आहे. पैसा नाही तर सुशिक्षित वर्ग चुकीच्या मार्गावर चाललेला आहे. तर चुकीचा मार्ग म्हणजे विचार तुम्ही करा. तुम्ही हुशार आहे माझी जनता. माझे जे आदर्श आहे, तुम्ही हुशार आहे. म्हणजे बघा माझा बोलाचा राग येऊ देऊ नका. फक्त माझा मॅसेज इतका होता माझ्या जनतेला, जितकी माझी जनता मला बघत आहे, या प्रत्येक जनताला फक्त माझा मॅसेज इतका आहे की प्लीज आपलं मत विकू नका. आपलं मत अशा नेत्याला देऊ नका, जे नेता फक्त बातोकी दुकान आहे. अशा नेत्याला देऊ नका प्लीज.
आमदार निवडाचा, खासदार निवडाचा, PM निवडाचा हे अधिकार तुमचा आहे. तुम्ही शिकेले, तुम्हाला कळते. तुम्ही बघा, काही दिवसापूर्वी 2014 पासून तर 2024 पर्यंत आपल्याला किती वैताग आलेला आहे, किती ताण झालेला आहे. बघा, लॉकडाऊन लागला. लॉकडाऊनमध्ये 2-4 वर्ष गेले, 2-3 वर्ष त्याच्यामध्ये गेले. विचार करा, लॉकडाऊनमध्ये कोणी कोणाच्या जवळ येत नव्हतं, कोणी एकमेकाला सहकार्य करत नव्हतं. ते झालं नाही. NRB आलं, ते झालं नाही. नोटबंदी आली, नोटबंदी झाली नाही. तर हिंदू मुस्लिम आलं, हिंदू मुस्लिम झाले नाही. तर हनुमान चालीसा भोंगे बंद करा हे आलं, ते झालं नाही. तर काही ना काही आता रामगिरी बाबाजी त्यांनी काहीतरी टिप्पणी केली होती. तर का करता हे लोक असं? काय कारण आहे असं करायचं? याचं कारण असं आहे, हे लोक जे मोठे मोठे लोक आहे, जे PM आहे, जे मोठे मोठे पदावर आहे, ते फक्त लोकांमध्ये हिंदू मुस्लिम करून एकमेकाशी भांडणं लावून देतात. मस्त AC मधून बसून त्यांची ती व्हिडिओ बघतात. त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही. आणि जनता पण किती हुशार आहे, इतकं करून सुद्धा जनतेला जे पाहिजे तेच करतात. बघा, आजकालचं जे वातावरण आहे खूप कठीण आहे. आता तुम्ही बघू शकता की काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदेजींनी, अजितदादा पवारनी यांनी जे एक स्कीम राबवली होती, लाडकी बहीण योजना. या योजनेच्या अंतर्गतामध्ये तुम्ही बघू शकता की त्यांनी प्रत्येक महिन्याला 1500 रुपये महिना असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी 7500 रुपये प्रत्येक लेडीज, जे माझी माता, माझी बहीण, माझी सिस्टर, माझी जितकेही आदर्श आहे महिला, सगळ्यांना दिलं. का दिलं? याच्या पाठीमागे एक असं होता की इलेक्शन येणार होते. आणि इलेक्शन पूर्वी दिवाळीची जर मिठाई माझ्या लाडकी बहिणीला दिलं नाही, तर लाडकी बहिणीला राग येईल. आणि राग आला तर ते भावावर राग येणार, आणि रागवले ते म्हणजे आपला विषय संपला. आता बघा, इकडून पैसे प्रत्येक महिलांना एकनाथ शिंदेजींनी, अजितदादा पवारनी यांच्या स्कीममधून दिले. त्यांनी त्यांच्या खिशातून दिले नाही, हे लक्षात ठेवा. त्यांनी त्यांच्या खिशातून दिले नाही. त्यांनी फक्त आपले पैसे घेतले, आपल्याला वापस दिले, म्हणजे माझ्या लाडकी बहिणीला. आता तुम्ही बघा, जे गोड तेल होतं ते 140 रुपये, 145 रुपये किलो झालेलं आहे. जेव्हा की तोच गोड तेल 105 रुपये किंवा 115 रुपये किलो होता. म्हणजे 30-35 रुपये याच्यावर वाढ झाली. पेट्रोल बघा, पेट्रोलमध्ये 8-10 रुपये वाढले, बरोबर आहे. आता तुम्ही चहा बघा, चहा कधी 5 रुपयाला होती, कधी 6 रुपयाला होती, आता चहा 12 रुपयाला झाली. तर बघा किती आपली तरक्की होती आहे. आणि आजकालची जी युवा पिढी आहे, त्यांचं काय? ते वेगळेच मार्गाला चाललेले. शिक्षण असून नोकरी नाही, नोकरी असून पैसा नाही. मग तुम्ही सांगा, शिक्षण केल्यानंतर अडाणी लोक, आज ते PM आहे, मुख्यमंत्री आहे, मंत्री आहे, पार्लमेंटमध्ये असे भरपूर काही लोक आहे ज्यांच्यापाशी डिग्री आहे, ते पण फर्जी आहे, डुप्लिकेट आहे. पण ते आज पुरा भारत चालवत आहे. कसं होईन या भारताचं, कसं होईन या देशाचं, कसं होईन या हिंदुस्थानचं? तुम्ही विचार करा. चांगल्या व्यक्तीला वोट करा आणि असा नेता निवडा जे खरंच शिकेल आहे, एज्युकेटेड आहे, जे आपल्यासाठी कधीही तयार आहे. असा नेता निवडा तुम्ही, ही माझी विनंती आहे. आणि जर माझ्या या व्हिडिओतून कोणाला वाईट वाटलं असेल तर माझं मन कोणाचं दुखायचं नव्हतं. जर कोणाला वाईट वाटलं असेल तर आपल्या मनावर घेऊ नका. पण मी जे बोललो त्याच्यावर लक्ष करा आणि आपला मत चांगल्या व्यक्तीने द्या. ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद. दुआ में याद रखना. अस्सलाम वालेकुम, जय भीम, सत श्री अकाल, जय लहूजी, जय शिवराय, जय हिंद. मित्रांनो, अपना ख्याल रखना. ओके.